पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: विठूने शिरी वाहिला देवराना, तया अंतरी ध्यास रे त्याशी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून भगवान पंढरीरायाची आठवण करतात. समर्थ म्हणतात, पांडुरंगाने स्वतः भगवंताला, महादेवाला आपल्या मस्तकावरती धारण केलेलं आहे आणि त्या भगवंताला सुद्धा ज्या श्रीरामाचं ध्यान करावं लागतं, ते भगवंत म्हणजे महादेव सुद्धा श्रीरामाचं ध्यान करतात. त्या श्रीरामाला तुम्ही कसे काय जाणत नाही, त्या श्रीरामाचं तुम्ही स्मरण कसं काय करत नाही, असा समर्थ या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारतात. की ज्या रामनामामुळं स्वतः तपस्वी असणारा, चंद्रमौळी असणारा भगवान श्री महादेव या ठिकाणी शांत झालेले आहेत, त्यांचा दाह शांत झाला, निवाला म्हणजे शांत झाले, असा हा श्रीराम जीवाला अंतकाळाच्या वेळेला सोडवणार आहे, असं समर्थांचं म्हणणं आहे. समर्थाने गोड अशी एक त्या ठिकाणी संदर्भ कथा या निमित्तानं आपल्यासमोर उद्धृत केलेली आहे. समर्थ म्हणतात, विठोनी श्री वाहिला देवराना. भगवान पंढरीरायाच्या, पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. आजही जर पांडुरंगाची महापूजा जर कोणी केली असेल पंढरपुरामध्ये, तर श्री विठ्ठल मूर्ती जी आहे त्या विठ्ठल मूर्तीच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. सर्वांना आपल्याला आश्चर्य वाटतं की भगवान पांडुरंगाच्या मस्तकावर शिवलिंग कसं? तर भगवान श्री विठ्ठलाने महादेवांना आपल्या मस्तकावरती धारण केलेलं आहे, त्याचं ते चिन्ह आहे. संदर्भ कसा आहे त्याचा? तर मंडळी, पुंडलिकरायाने ज्यावेळेला मातृपितृ भक्ती केली आणि त्या भक्तीसाठी म्हणून भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि वैकुंठ धामाहून, गोलोक धामाहून किंवा गोकुळाहून, म्हणा त्याला संत गोकुळ असं म्हणतात, जो गोलोक धाम आहे त्याला संतांनी गोकुळ असा शब्द वापरलेला आहे. त्या गोकुळाहून भगवान परमात्मा पुंडलिकरायाकरता या मृत्यू लोकावरती पंढरपुरामध्ये आलेले आहेत. महाराज वर्णन करतात, पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळी होनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या घ्या आता म्हणतसे, घ्या घ्या आता म्हणतसे, गोकुळी होनी झाला येता. महाराज म्हणतात, पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळी होनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या घ्या आता म्हणतसे. भगवान परमात्मा गोलोक धामाहून थेट पंढरीमध्ये आले, पुंडलिकासमोर उभे राहिलेले आहेत. पुंडलिकरायाने वीट ठेवली आणि त्या विटेवरती भगवान परमात्मा उभे राहिले, म्हणून त्याला विठोबा अशा प्रकारचं नाव पडलेलं आहे. विटेवरती उभा म्हणून तो विठोबा असा एक अर्थ होतो. किंवा महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, वीचा केला ठोबा म्हणून नाव त्या विठोबा, असाही विठोबा या नावाचा त्या ठिकाणी संदर्भ लागला जातो. तेव्हा असा असणारा तो विठो, त्या विठोनी भगवान श्री शंकरांना आपल्या मस्तकावर धारण केलं. ते कसं? तर प्रसंग असा घडला की पुंडलिकरायाकरता भगवान परमात्मा पंढरीमध्ये येऊन उभे राहिलेले आहेत, कमरेवर हात ठेवलेले आहेत, आपल्या भक्तांचा उद्धार करतायत. हे ज्यावेळेला भगवान महादेवांच्या कानावरती पडलं, हे त्यांना ज्यावेळेला समजलं, त्यावेळेला महादेवाने असा विचार केला की आपणही त्याचं दर्शन घेण्याकरता पंढरीला जावं. महादेव परमात्मा निघाले आणि निघालेला असताना नंदी महाराजांनी त्यांना विचारलं, देवा कुणीकडे निघाला, मला न घेता कुठं निघाला? अरे म्हणले नंदी, मला गडबडीने जायचं आहे, फार मोठं महत्वाचं काम आहे. म्हणे काय काम आहे? भगवान श्री विष्णू माझा आराध्य दैवत पांडुरंग या रूपाने विठेवरती उभा आहे, त्याचं दर्शन घेण्याकरता मला जायचं आहे पंढरपूरला. नंदी महाराज म्हटले, मग मला पण यायचं ना तुमच्याबरोबर, मला पण घेऊन चला. ठीक आहे म्हणले, चल. तोपर्यंत पार्वती माता म्हणल्या, देवा कुणीकडे निघालात? म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला निघालोय. अहो म्हणे, एकटंच कसं काय जाता, आपण जोडीनं जाऊया ना. चला म्हणे.
परत त्या ठिकाणी गणपती बाप्पा आडवे आले. ते विचारतात, कोणीकडे निघाला आई बाबा? म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला निघालोय, मी पण येणार. चला म्हणे, गणपती बाप्पांनाही घेतलं आणि निघालं बाबा हे सगळं सहकुटुंब सहपरिवार ही फॅमिली निघाले पांडुरंगाच्या दर्शनाला. मजल दर मजल करत आलेले नंदीवरती भगवान परमात्मा, पार्वती माता, गणपती बाप्पा हे आले आणि पंढरीच्या आषाढीची वारी भरलेली होती. खूप अशा प्रकारची यात्रा, खूप मोठी भक्त मंडळी त्या पंढरीमध्ये जमा झालेली होती. आणि त्या परिसरात आल्यानंतर इतकी गर्दी, पार्वती माता म्हणू लागल्या, म्हणे मला नाही जमणार बाबा एवढ्या गर्दीमध्ये, माझा जीव घुसमटतोय, मी एवढ्या गर्दीत आत नाही येऊ शकत. भगवान शंकर म्हणले, मग तुम्ही आलात कशाला इथं लांबपर्यंत? आले खरं, पण म्हणले मला तेवढ्या गर्दीत जाणं शक्य होणार नाही, मग तुम्ही इथंच थांबा म्हणे. जे पद्मतीर्थ आहे त्या पद्मतीर्थावरती पार्वती माताला त्या ठिकाणी भगवान शंकरांनी थांबवलं. तीच पद्मावती देवी पंढरीमध्ये आज पद्मतीर्थावरती आहे. परत हे तिघं पुढे निघाले आणि फिरत आले, प्रवास करत महाद्वारापर्यंत आले. आणि महाद्वार रोडला ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला मुंगीला शिरायला रीग नव्हती, एवढी गर्दी होती. महादेव म्हणले, नंदी महाराज तुम्ही आता एवढ्या गर्दीत कसं येणार आहे? तुमचं शिंग वगैरे जर लागलं, कुणाला मान तुम्ही हलवली आणि शिंग वगैरे जर एखाद्या भक्ताला लागलं तर कसं होईल म्हणे. आता गर्दीत काय तुम्हाला मला नेता येणार नाही, तुम्ही इथंच थांबा. म्हणून एक महादेवाचं मारुतीचं मंदिर आहे, नरहरी सोनारांच्या समाधी मंदिर समोर महाद्वार रोडला. त्या मारुतीच्या मंदिरासमोर नंदी महाराजांना त्या ठिकाणी थांबवलं. म्हणून एकमेव असं ठिकाण आहे की मारुतीसमोर नंदींचं त्या ठिकाणी स्थान आहे. नाहीतर नंदी हे शक्यतो महादेवासमोर असतात, पण मारुतीसमोर नंदी हा पंढरीमध्ये एकमेव प्रकार आहे. नंदी महाराजांना तिथं थांबवलं, पुढं गेले. आता फक्त राहिले गणपती बाप्पा आणि महादेव. महाद्वार नामदेव पायरीच्या वरती चढून बघितलं तर आत खूप गर्दी होती. गणपती बाप्पा म्हणले, मला तर काय जमणार नाही एवढ्या गर्दीमध्ये. मग वरती एक कोराडा होता, म्हणले गणपती बाप्पा तुम्ही इथं बसा, मी दर्शन करून येईपर्यंत. त्या महाद्वाराच्या कोराड्यामध्ये गणपती बाप्पांना बसवलं आणि मग महादेव एकटेच त्या ठिकाणी आतमध्ये रावळात प्रवेश केला. मंडपातून वरती सोळखांबी मंडपात आले. गरुड खांबाजवळ त्या ठिकाणी भगवंताला बघितलं उभा राहिलेल्या विटेवरती. आनंद झाला अतिशय अंतःकरणाला. आणि मग तसंच पुढं गर्दीतनं जात दर्शन घेण्याकरता पांडुरंगाच्या चरणाजवळ आले. भगवान चरणावरती मस्तक ठेवण्याकरता वाकणार, तेवढ्यात आपला आराध्य दैवत आहे हे भगवान पांडुरंगाने ओळखलं आणि त्यांना वरच्यावरती हात धरला आणि त्यांच्या शिवलिंग या स्वरूपामध्ये भगवान महादेवांना त्यांनी पाया पडू दिले, नाही तर आपल्या मस्तकावरती त्यांना धारण केलं. माऊलीने वर्णन करताना फार सुंदर म्हटलेलं आहे, रूप पाहता डोळसू सुंदर तरी गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेने मस्तकी वंदिला. भगवान परमात्म्याचं रूप अतिशय सुंदर. भगवान महादेवांनी ज्या वेळेला बघितलं, रूप पाहता डोळसू, डोळस या शब्दाचा अर्थ डोळ्याला अतिशय आनंद देणारं असं मनमोहक रूप भगवंताचं बघितलं. सुंदर परी गोपवेशू, गोपवेशामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा आहेत. आणि असं रूप बघितल्यानंतर त्या महादेवानी नमस्कार करायला वाकलेले असताना भगवंतानी त्यांना आपल्या मस्तकावर धारण केलं. हा संदर्भ या ठिकाणी समर्थ देतात आणि समर्थ म्हणतात, विठोने श्री वाहिला देव राणा, तया अंतरी ध्यासरी तुम्ही नेणा. समर्थ म्हणतात, ज्या महादेवाला भगवान परमात्म्याने आपल्या मस्तकावर धारण केलं, त्या महादेवांच्या अंतःकरणामध्ये ज्याचा ध्यास आहे, त्या श्रीरामाला तुम्ही जाणत कसं काही नाही, त्याची ओळख तुम्हाला कशी काही नाही, किंवा त्याला तुम्ही स्मरण कसं काय करत नाही त्याचं, असं समर्थ आपल्याला विचारतात. तेव्हा त्या श्रीरामाचं स्मरण अवश्य मनुष्यानं करावं असा सांगण्याचा त्यातला भाव आहे. पुढं समर्थ म्हणतात, निवाला सोये तापसी चंद्रमौळी, स्वतः महान तपस्वी असणारे भगवान श्री शंकर आहेत. शंभूचे तप न पुरे असं त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. महादेवांचे इतकं, शंकरांचे इतकं तप या जगामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही. इतके महान तपस्वी असणारे महादेव, त्या महादेवांचा सुद्धा त्या ठिकाणी 10 शांत झाला ज्या रामनामामुळं.
ज्या महादेवाने आपल्या भगवान मस्तकावरती चंद्र धारण केला, चंद्रमौळी हे त्याला नाव पडलेलं आहे. मौळी या शब्दाचा अर्थ कपाळ, मस्तक, आणि त्या मस्तकावरती चंद्राला धारण केलेलं आहे म्हणून त्यांना चंद्रमौळी असं नाव प्राप्त झालेलं आहे. असे तपस्वी असणारे, चंद्रमौळी असणारे हे भगवान श्री महादेव ज्या रामनामामुळं शीतळ झाले, शांत झाले, तो श्रीराम किंवा त्या श्रीरामाचं असणारं पवित्र नाम समर्थ म्हणतात, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. जीवाचा ज्यावेळेला अंतकाळ येतो, जीव या प्राणा शरीरातून ज्यावेळेला बाहेर पडतो, त्यावेळेला त्या जीवाला अनंत यातना होत असतात. यमदूत त्याला अनंत यातना देऊन त्या शरीराच्या बाहेरून काढत असतात. नाही त्या यमाशी करुणा, काढिता बाहेर कुडी प्राणा, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तेव्हा अशा अंतकाळाच्या वेळेच्या ज्या यातना आहेत त्या चुकवण्याकरता आणि अंतकाळ सुखकर होण्याकरता, शेवटचा दिवस गोड व्हावा तुकाराम महाराज म्हणतात, या न्यायानं अंतकाळ हा सुखकर आणि आनंददायक होण्याकरता समर्थ म्हणतात, त्या श्रीरामाचं स्मरण करा बाबांनो. तोच या दुःखातून तुम्हाला अंतकाळी सोडवणार आहे. अंतकाळी तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा असा हा सर्व जीवांना अंतकाळाच्या दुःखापासून सोडवणारा म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी प्रार्थना करताना म्हटलेलं आहे की राम राम म्हणता जाओ माझा प्राण, हेची कृपादान देई देवा. प्राणोत्क्रमणाच्या वेळेला, शरीरातून जीव बाहेर पडण्याच्या वेळेला जीवाला रामरामाचं स्मरण असलं पाहिजे. राम हे ध्यान अंतकरणामध्ये असलं पाहिजे, तर त्या ठिकाणी अंतकाळाचं दुःख होऊ शकत नाही. कारण तो श्रीराम त्या जीवाला अंतकाळामध्ये यमजाचणीपासून, यमाच्या त्रासापासून सोडवत असतो. म्हणून जीवा सोडवी राम हा अंतकाळी, त्या श्रीरामाचं आपण ध्यान करावं, हे समर्थांचं आपल्याला या निमित्तानं सांगणं आहे. तेव्हा आजच्या श्लोकाचं असणारं हे चिंतन या पद्धतीचं आहे. मंडळी, आपल्याला चिंतन आवडतं का? आपण जर हे चिंतन ऐकत असाल तर आपल्या व्हिडिओला अवश्य लाईक करा. चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि इतर आध्यात्मिक, धार्मिक आवडीचे जे आपले परिचित मंडळी असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलची जरूर माहिती द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.